आता सध्या तरी एस टी चालू असल्यामुळे अर्ध तिकीट, त्यामुळे आम्ही 12 वाजता गाडी टाकलेली, अजून आमचा नंबर आलिबागमध्ये CNG नसल्यामुळे बराचसा प्रॉब्लेम होतो. जवळजवळ जाऊन येऊन 25 किलोमीटर आमचे फुकट जातात. त्याच्यामुळे जर आलिबागमध्ये CNG झाला तर तो एक थोडासा खर्च आहे, तो आमचा वाचेल आणि इथून आम्हाला थोडासा बरं पडेल. तिथे परत पंपावर गेलो तिथे लाईटच गेलेली असते किंवा CNG संपलेला, परत तिथे 4 तास थांबा, म्हणजे काही वेळेला आमचा दिवस पण तिथं फुकट जातो. आता एस टीला तेवढा हे दिलं आहे, जास्ती करून लोक एस टीला जास्ती प्रवास करायला लागले, त्याच्यामुळे धंद्यावरती जास्ती परिणाम झाले. दिवसाला तसं म्हटलं तर फक्त आमच्या 2 फेऱ्या होतात, कारण आज शासनानं असं एक तर तिकीट प्रवास दर कमी केलेला आहे एस टी महामंडळानं, आणि त्याच्यामध्ये आमच्याकडं त्यांनी एस टी बसेस जास्त सोडलेल्या असल्यामुळं आमचा पूर्णपणे धंदा ठप्प झालेला आहे. आता कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी आम्हाला धंदा करावा लागतो, परंतु जेमतेम आमचं कुटुंब चालेल एवढासुद्धा आमचा कधी कधी धंदा होत नाही. आम्ही इथून नंबरप्रमाणे चालतो, जो नंबर आहे ना इथून फक्त 8 शीट घेऊन निघणार आम्ही, आणि तिथून 5 मिनटं ते 7 मिनटं, 7 मिनटानंतर वाव्यावरून निघायचं. ते एक पण सीट नसली तरी पण तिथून निघायचं. पाठची गाडी 7 मिनटांनी येऊन पाठी लागणार आमच्या, पण दुसरी पुढली गाडी नंबरची येतो निघणारच तिथून. त्याला सीट नाही भेटली तर रिकामा येऊन इथे परत नंबरला थांबणार. मग ते डिझेलचा पण पैसा सुटत नाही टायमिंगमध्ये आमचं बोललात तर. आज 2 फेऱ्यामध्ये जर 300 रुपयाचं डिझेल गेलं तर 250 रुपयाचं पण खिशात धंदा असतं, 50 रुपये पण खिशातला लॉस असतात. नाही तर मग 250चा धंदा केला, 250 रुपये डिझेल टाकायचं घरी जायचं. टी महामंडळाने निर्णय घेतला आहे तो योग्य आहे, पण जो रिक्षांवर अन्याय झाला आहे, जो हाफ तिकीट केलं, त्यामुळं ज्या फेऱ्या वाढवल्यात त्यामुळं आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न फार मोठा आलेला आहे. त्याच्यावर घर कसं चालवायचं, पोरांचं शिक्षण कसं करायचं आणि गाडीचं मेंटेनन्स कसं करायचं. मिनी डोरवाल्यांचा का रिक्षावाल्यांचा त्यांना विरोध नाही आहे, पण निकष ठेवला पाहिजे. जो आज लाख रुपये 80,000 पगार घेतो तो पण त्यात एस टीने प्रवास करतो, त्या हाफ तिकिटामध्ये एस टीनेच प्रवास करतो हाफ तिकिटाने, तो आमच्यावर मोठा परिणाम झालेला आहे. घर खर्च काय, रुपयातलं 4 जो घरी नेतो त्यातच घर खर्च करतो, त्यातच शिक्षण, त्यात लाईट बिल, त्यात लाईटचं बिल वगैरे आणि पाणीपट्टी बिल, त्यात आम्हाला मुश्किल झाले, जगणं मुश्किल झालेलं आहे. समजा दिवसाला 300-400 सुटायचं, पण आता ह्यात 5-6 महिन्यापासून म्हणजे काय 100 रुपये ह्या अशी मुश्किल आहे. त्याच्यापेक्षा ही गाडी नसलेली पत्करली काय उपयोगाचं आहे. मग जाऊन हल्ली हॉटेलला काम केलं तरी 300-400 रुपये पगार आहे. त्यात परमिट सोडतील आहेत, पण धंद्याचं काय चालू आहे ते बघतच नाही. आणि या शेतारवाल्यांना स्टँड पण नाही अजूनपर्यंत दिलेला. आज 27 वर्ष होऊन गेली. मोठी मिनीडोर आहे, हिला काय वेगळा धंदा नाही आणि इकोला काय वेगळा धंदा नाही. आज 8 लाख रुपये तिला पेमेंट करायचं आहे. काय हप्ता आहे भांडण, 5 वर्षाचं त्याचं लोन आहे, तर त्याचा सगळं धरून जवळजवळ ती 8 लाखापर्यंत जाते, 7.5-8 लाखावर जाते. धंदा सेम आहे, तो काय करणार बोला आता, कशाने हप्ते भरणार. ज्यावेळेस महिलांना आरक्षण दिलं हाफ तिकीट झाल्यापासून त्यांची अशी परिस्थिती झाली तर आज इकोवाल्यांना तर मी बोलतो फास घ्यायची वेळ आलेली आहे. एवढी त्यांची परिस्थिती आहे. आज लहान मुलं आहेत, ते कसं पोट भरायचं आणि आपल्या गाडीचे हप्ते कसे फेडायचे आणि स्वतःचं पोट कसं भरायचं, हा सगळा प्रश्न पडला. रवींद्र पांडुरंग पाटील, कुंटेची गोठी, बामणगाव, अलिबागमध्ये व्यवसाय करतो. बरं, किती वर्ष धंदा करतात? मी आता 12 वर्ष झाले. त्या पावसाळ्यामुळे जरा प्रॉब्लेमच चालला आहे. म्हणजे आता टुरिस्ट लोक येत नाही, त्याच्यामुळे आम्हाला जमत नाही. म्हणजे भरपूरच म्हणजे 1-1 तासाने आमची जमतेम 30 रुपयाचं होते, त्या 30 रुपयामध्ये आम्हाला मुश्किल जाते. अच्छा, आता रिक्षावाल्याला मुलगी कोणी देत नाही, त्यांना रिक्षावाला नको आहे. रिक्षावाला किती कमवत असला तरी रिक्षावाला नको आहे. रिक्षावाल्याचा किती कमवणार, रिक्षावाला धंदा करून किती कमवणार आणि कसा भागवणार, आपलं कुटुंब नाही सांभाळू शकत रिक्षा धंद्यामध्ये. रिक्षा व्यवसायात जास्तीत जास्त रोजचा रोज माणूस खर्च करतो, बॅलन्सिंग काही होऊ शकत. पोरी मिळतच नाही, कारण का तो गाडीचं नाही काम करू शकत, ते आमच्या पोरीचं काय पोट भरू शकतोय अशी अवस्था. आता नाही भेटली. स्वतःची गाडीचं नाही काम. पहिल्या पाहून हा विक्रम ज्याला झाली ना 98 पासून, तेव्हा हा विक्रम आहे ना त्याला पोर देऊया, पण आता ना, आता पण काय विक्रम. तर हे होते रिक्षा चालक, त्यांच्या समस्या आणि प्रश्न त्यांनी मांडले आहेत. दिव्या तानवडे, रायगड टाइम्स.